नमस्कार, मी रुपाली लोखंडे, प्राथमिक शिक्षिका. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळा टोकावडे, तालुका खेड, जिल्हा पुणे. विषय माझी शाळा माझा स्वाभिमान. मी सांगत आहे माझ्या जगातील एक काठ. ही कथा आहे माझी व माझ्या मुलांची, सन 2025-26 ची. प्रत्येक वर्गात काही कथा दडलेल्या असतात, काही संघर्षाच्या, काही यशाच्या आणि काही अशा ज्या आयुष्य बदलून टाकतात. ही माझ्या जगातील अशीच एक कथा. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग, सर्वात सुंदर प्रवास म्हणजे माझा वर्ग आणि शाळा. इथेच स्वप्नांना दिशा मिळते. लहान विद्यार्थ्यांबरोबर काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांबरोबर काम करताना मला जाणवलं की प्रत्येक मूल वेगळी असतं. काहींना अक्षर ओळखली नव्हती, काहींना वाचायला भीती वाटत होती, पण हळूहळू छोट्या छोट्या प्रयत्नांनी बदल दिसू लागला. खेळातून शिकवणं, गटात काम आणि प्रत्येक मुलाला संधी देणं, या सगळ्यामुळे वर्गात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. आज तेच विद्यार्थी आत्मविश्वासाने वाचतात, लेखन करतात आणि गणितातही गती दाखवतात. हे फक्त शिक्षण नव्हतं, हा होता एक आयुष्य बदलणारा अनुभव. आणि या प्रवासात साथ मिळाली ती प्रथम फाउंडेशनची. माझे विद्यार्थी शून्यापासून हिरो बनले आहे. यापेक्षा एका शिक्षकाची खरी कमाई काय असते? या शैक्षणिक प्रवासात विशेष असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. खेळातून शिक्षण, TLMचा वापर, गरकार्य, कृतीतून शिक्षण, तंत्रज्ञान साधनांचा वापर इत्यादी उपक्रम राबविले. विशेष म्हणजे शनिवारची गैरहजेरीचे प्रमाण कमी करण्यासाठी आनंददारी शनिवार हा उपक्रम राबविला. विद्यार्थी शाळेत हजर राहून आनंदाने, उत्साहाने सहभागी होऊ लागले. YouTube चॅनलवर व्हिडिओ टाकले गेले. या वर्षात माझ्या कामाची पोचपावती पुरस्कार देऊन केली गेली. अभिव्यक्ती प्रकल्पकडून स्टार ऑफ द वीक, तर प्रथम फाउंडेशनतर्फे ठाणे ATC अंतर्गत प्रतिभा दर्पण पुरस्कार प्रदान केला गेला. तसेच 1K FTRTI महिंद्रा फाउंडेशनतर्फे स्टार ऑफ द मंथ पुरस्काराने गौरव केला गेला. हे पुरस्कार माझे नाही, तर माझ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद, त्यांचा वाढता आत्मविश्वास आणि मला हे येतं असं म्हणताना त्यांचा चेहरा, यापेक्षा मोठं यश नाही. माझ्या जगातील ही एक छोटी कथा फक्त वर्गापुरती नाही, तर भविष्यातील यशाची बीज आहे. ताकद एका शिक्षकाकडे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक मोठी क्षमता आहे. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ही होती माझी व माझ्या मुलांची छोटी